चांगेफळ येथील नायरा पेट्रोल पंपावर डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या 2 किलोमीटर रांगा. संग्रामपूर तालुका बुलढाणा जिल्ह्यात गेल्या 8 दिवसापासून पेट्रोल आणि डिझेल टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असून याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. मान्सूनपूर्व शेती मशागतीची कामे सुरू असताना डिझेल अभावी ट्रॅक्टर आणि शेतीची यंत्रणा ठप्प पडण्याची वेळ आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील चांगेफळ येथील नायरा पेट्रोल पंपावर काल डिझेल उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच शेतकऱ्यांनी आपल्या ट्रॅक्टरसह मोठी गर्दी केली. सायंकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत वाहनाच्या तब्बल 2 किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. अनेक शेतकरी 20 ते 22 किलोमीटर अंतरावरून ट्रॅक्टर घेऊन पेट्रोल पंपावर पोहोचले होते. बुलढाणा जिल्ह्यात सुमारे 165 पेट्रोल पंप असून संग्रामपूर तालुक्यात 8 ते 9 पेट्रोल पंप आहे. मात्र त्यावेळी केवळ 2-3 पंपावरच इंधन उपलब्ध असून उर्वरित पंप इंधन अभावी बंद असल्याची परिस्थिती आहे. अनेक पेट्रोल पंपावर कॅनमध्ये डिझेल व पेट्रोल मिळणार नाही असे फलक लावण्यात आले आहे. मान्सून काही दिवसावर येऊन ठेपला असताना शेतकऱ्यांची मशागतीची कामे रखडली आहे. शेतीची बहुतांशी कामे यांत्रिकीकरणावर अवलंबून असल्याने ट्रॅक्टर, रोटाव्हेटर आणि इतर यंत्रसामुग्रीसाठीही डिझेल अत्यावश्यक आहे. डिझेल मिळत नसल्याचे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आता आपली शेती पडीत राहणार का असा प्रश्न शेतकरी व्यक्त करत आहे. पालेभाज्या उत्पादक शेतकऱ्यांनाही मोठा फटका बसत असून बाजारात माल पोहोचविणे कठीण झाले आहे. इंधन टंचाईमुळे वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली असून शेतीची अनेक कामे अपूर्ण राहिली आहे. दरम्यान या गर्दीत एक हृदयस्पर्शी दृश्यही पाहायला मिळेल. अवघी 2 वर्षाची चिमुकली आपल्या वडिलांसोबत ट्रॅक्टरवर पेट्रोल पंपावर डिझेल भरण्यासाठी आली होती. या घटनेने शेतकऱ्यांच्या अडचणीची तीव्रता अधोरेखित झाली. ग्रामीण भागातील सर्व पेट्रोल पंपावर दररोज पुरेसा इंधन साठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून शासनाकडे करण्यात येत आहे. युवा क्रांती न्यूजसाठी आकाश बोरसे, संग्रामपूर. गेल्या 8 दिवसापासून बुलढाणा जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपावरील बऱ्याच पेट्रोल पंपावर इंधनाचा साठा उपलब्ध नाही आहे आणि काही संग्रामपूर तालुक्यामध्ये 8 ते 9 पेट्रोल पंप असलेले 2 ते 4 पेट्रोल पंपावर डिझेल मिळत आहे, पेट्रोल मिळत आहे. आपण पाहू शकता संग्रामपूर तालुक्यातील नायरा पेट्रोल पंप इथे 2 किलोमीटर लाईन लागलेली आहे आणि इथं पोलिसांचा मोठा बंदोबस्त लागलेला आहे, कारण की काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रोटेक्शनाच्या माध्यमातून इथं वाटप चालू आहे आणि शेतकरी आपलं एक ट्रॅक्टर करून आपल्या ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत आहेत आणि जात आहेत. आपण पाहू शकता काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांशी चर्चा करत आहोत. काका, काय सांगसाल? इथं डिझेल उपलब्ध झालं, काय सांगसाल? मी एक कास्तकार आहे. मला माझं पण एक ट्रॅक्टर आहे. आता सध्या कामगिरीचे दिवस आहेत चांगले, त्यामुळे इंधनाची जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी टंचाई आहे, भासत आहे. त्यामुळे शासनानं वेळेवर शेतकऱ्यांसाठी इंधनाचा पुरवठा करावा. आता इथं मी राठी पेट्रोल पंप साजेफळ इथे आहे. डिझेलसाठी इथे 2 किलोमीटरची जवळपास रांग लागलेली आहे आणि पोलीस बंदोबस्तात जवळपास 3,000 रुपये 3,000 रुपये भरू शकतं. 3,000 रुपयाप्रमाणे पुरवठा चालू आहे. तरी शासनानं जास्तीत जास्त इंधनाचा पुरवठा करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती.